मी आता इंदू मिलच्या इथे उभा आहे। हो तीच इंदू मिल जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक भव्य स्मारक उभं होणार आहे। 2015चा हा माझ्या हातातला फोटो आहे। हा त्याच इंदू मिलमधला फोटो आहे ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तत्कालीन ते इथे आले आणि त्यांनी 2015ला इकडचं भूमिपूजन केलं। त्याच्यानंतर 3 वर्ष काय यांनी कंत्राट काढलं नाही। 2018पर्यंत इकडचं काही काम चालू झालं नाही। 2018ला काम चालू झालं तेव्हा यांनी सांगितलं की 2020ला हे स्मारक संपूर्ण होईल। 2019ची निवडणूक उगवली तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि म्हणाले की 2021पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल। त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदेंनी सांगितलं की 2023पर्यंत आम्ही हे स्मारक पूर्ण करू, नाहीतर 2024पर्यंत तरी आम्ही हे स्मारक पूर्ण करू। ती डेडलाईन केली। त्याच्यानंतर यांनी सांगितलं की 2026 MMRDने डेडलाईन दिली की 2026पर्यंत आम्ही हे स्मारक पूर्ण करू। आज इथे आम्ही उभे आहोत। जेव्हा आम्ही इथे अनऑफिशियली थोडीशी चर्चा केली, माहिती घेतली, तेव्हा असं कळतं आहे की पुढच्या 2 वर्षातसुद्धा हे स्मारक कुठे उभं होणार नाही आहे। म्हणजे हा विषय असा आहे की या महाराष्ट्रातल्या नव्हे तर संपूर्ण देशातल्या बहुजनांचा ज्यांनी उद्धार केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील। अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकसुद्धा, त्याची अवस्थासुद्धा काय ते सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आणि त्याच प्रकारे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अवस्थासुद्धा अशी आहे की इकडचंसुद्धा काम पूर्ण झालेलं नाही आहे। या बहुजनांच्या हिरोंचा यांना एवढं का वावडं हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो, कारण 5 वर्षामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी उभी राहते। 5 वर्षामध्ये 182 मीटर म्हणजे हा जो पुतळा इथे उभा राहणार आहे, हे जे बाबासाहेबांचं स्मारक उभे राहणार आहे ते तुलनेने 137 मीटरचंच आहे, म्हणजे त्याहून छोटंच। मात्र 10 वर्ष झाली तरी ते उभं झालं नाही आहे। मात्र 182 मीटरची स्टॅच्यू ऑफ युनिटी उभी राहिली। मात्र स्टॅच्यू ऑफ इक्वलिटीसाठी या सरकारकडे वेळ नाही, हा इकडचा प्रश्न आहे। आणि हा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही इकडे उभे आहोत। आणि जोपर्यंत या सरकारला, म्हणजे अमित शहा देशाचे गृहमंत्री संसदेत असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ही आजकाल फॅशन आहे, एवढंच नाव जर तुम्ही देवदेवतांचं घेतलं तर तुम्हाला 7 जन्माचा स्वर्ग मिळेल। तर या अमित शहाला, या संघी विचारसरणीला आम्हाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ही आमची फॅशन नाही तर आमची पॅशन आहे। आणि तुम्ही जे म्हणताय की स्वर्गाच्या गोष्टी करताय, या माणसाने आम्हाला जिवंतपणी स्वर्ग दिला, तुमच्या मनुस्मृतीने आम्हा बहुजनांना कुठे ना कुठे गाडलं होतं, तर संविधान रूपी स्वर्ग आम्हाला दिला, म्हणूनच आम्ही न्याय मागतो। आणि त्याच संविधानामुळे तुम्ही या सत्तेत बसला आणि त्या सत्तेची खुर्चीसुद्धा याच संविधानाने दिलेल्या अधिकाराने आम्ही लात मारून तुम्हाला तिकडून नकलू। आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दीर्घ दीर्घ शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। जय भीम, जय